रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य म्हटलं की तो ज्ञानप्रधान असतो. ज्ञानाचा विकास त्याला करता येतो आणि तो होत असतो सद्गुरूमुळे. आता गुरु म्हटलं की मग दोन प्रकारचे, एक व्यावहारिक गुरु असतो म्हणजे भौतिक ज्ञान देणारा गुरु असतो, आणि दुसरा आध्यात्मिक गुरु असतो. भौतिक ज्ञान देणारा गुरु म्हणजे काय? व्यवहारातलं ज्ञान, कोर्स करा, नोकऱ्या करा, हे असे सगळे ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या प्रकारच्या, मग आर्ट असेल, सायन्स असेल, इतर काही शाखा असतील, त्या ज्ञानाच्या शाखेचा अभ्यास करायचा आणि पैसे मिळवायचे, संसार करायचा, हे ज्ञान. आणि दुसरा जो गुरु आहे तो आहे आध्यात्मिक गुरु. तो कसा असला पाहिजे? तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि दयाळू असला पाहिजे. म्हणजे सर्व शास्त्रांची माहिती, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मज्ञानाची पक्की माहिती, आणि दयाळू, त्याला ज्ञान देण्याची इच्छा असली पाहिजे. या तीन लक्षणाने युक्त तो असला पाहिजे. आणि शिष्य पण तीन लक्षणाने युक्त पाहिजे. त्याच्या अंतःकरणातला मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे, आणि आवरण घालण्यासाठी, आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, ते घालवण्यासाठी तो तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्भता करावे दास्य सगळं. मग त्याने गुरुला शरण जाऊन आवरण नावाचा दोष घालवायचा असतो. तो आत्मज्ञानामुळे होतो, पण त्याच्या अगोदर मल आणि विक्षेप निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने त्याने घालवले पाहिजे. आणि मग असा गुरु आणि असे शिष्य एकत्र आले तर त्याला अध्यात्मज्ञान होतं आणि तो जीवनमुक्त होतो, आनंदी होतो, त्रिविध तापमुक्त होतो. असे दोन प्रकारचे गुरु असतात. आता ह्या प्रकारामध्ये अनेक प्रकार पडू शकतात, की भौतिक जे ज्ञान आहे, या भौतिक ज्ञानावर मात करणारे गुरु, मग ते बाह्य लक्षणाने युक्त पाहिजे, मग ते दाढी, जटा, कमंडलू, कोबडी आणि ते सगळं ब्रह्म असं सगळं हावभाव करणारे. आता तुम्ही कुंभमेळ्यामध्ये बघा, आता सुरू झालं बघा, इतक्या माळी एकाच्या गळ्यामध्ये आहेत, आणि मग ते सगळे महत्त्वाचे गुरु अशा प्रकारच्या बाह्य लक्षणाने युक्त असणारे पण गुरु असू शकतात. त्यांना ज्ञानच नसतं असा आपला दावा नाही आहे, पण सामान्य माणसाला ते साधू वाटतात, ते गुरु वाटतात, आणि अशांनाच ते शरण जातात. असा एक दृष्टांत आपण पाहूया. एक असेच भोंदू गुरु महाराज, म्हणजे बाह्य लक्षणाने युक्त, एका गावाच्या बाहेर एका चांगल्या झाडाखाली मस्त धुनी लावून बसलेले असायचे, भूम भोलेनाथ वगैरे सगळं. आणि एक भाविक गुरुच्या शोधासाठी निघालेला होता. आता भाविकात सुद्धा बरेच प्रकार आहेत. तर रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे का, सत्वगुणी आहे का, त्याला काय ज्ञान साधायचं आहे किंवा काय त्याला साध्य साधायचं आहे, अशा प्रकारचे ते शिष्य असू शकतात. तो शोधात निघाला असताना त्याला तो गुरु महाराज दिसला. अरे बरं झालं म्हणला, गुरु महाराज तर सगळे दिसत आहेत, सगळे लक्षणं त्याच्यामध्ये. कारण बाह्य लक्षणानेच मनुष्य, साधा मनुष्य बोलतो लगेच. तेव्हा तो गेला, साष्टांग दंडवत घातला. महाराज म्हणाले, मला आपल्याला शिष्य करून घ्या, माझी तुम्ही गुरु व्हा. आता हा वाटच पाहत होता कोणाची तरी, की एखादा शिष्य मिळावा म्हणजे आपल्या सेवेला बरा होईल. तो म्हणला, शिष्य बरा झाला म्हणले, तू आलास, मी अशाच सत्शिष्याची वाट पाहत होतो. तू भाविक आहे म्हणजे काय? म्हणाले, माझी भावना आहे आणि मला शिष्य करून घ्या. म्हणजे तुला काय काय हवं आहे? मला हठयोग आला पाहिजे म्हणाले. आता काय हट्टी लोक असतात, त्यांना हठयोग जास्त आवडतो. मंत्रतंत्र याचे पण काय गुरु असतात, काहींना तेच आवडतं. तेव्हा अशा प्रकारचा तो शिष्य होता. तो म्हणला, मला हठयोग आला पाहिजे. ठीक आहे म्हणाले, तुला हठयोग येईल, पण तो कठीण असतो. आता यालाच माहिती नाही, पण त्याला सांगितलं कठीण असतं हठयोग. बरं, काय असेल ते मी करायला तयार आहे म्हणाले, पण मला हठयोग शिकवा, माझ्यावर कृपा करा. आणि मग तो म्हणाला, कठीण आहे तो.
कठीण आहे म्हणले, मी काही सेवा करायला तयार आहे म्हणले, जे काय कठीण साधना असेल ती मी करायला तयार आहे. गुरु म्हणाले 12 वर्ष माझी सेवा केली पाहिजे, मग मी तुला हठयोग शिकवील. तो म्हणला हो, मी सेवा करायला तयार आहे. 12 वर्ष त्याने गुरु महाराजांची सेवा केली, मनापासून सेवा केली. आणि 12 वर्षांनी मग त्याने प्रश्न विचारला गुरु महाराजांना. महाराज म्हणाले 12 वर्ष झाले, आता मला हठयोग शिकवा. गुरु महाराज म्हणाले आता तू 12 वर्ष पूर्ण केलेस आणि तुझी ही सगळे सेवा पाहून मी तुला प्रसन्न आहे, माझी कृपा आहे तुझ्यावर, तुझा हठयोग सिद्ध झाला म्हणाले. हो का म्हणाले. म्हणले आता मग काय करायचं. मग काय म्हणले, तू प्रत्यक्ष पाहायचं असेल तर समोर नदी आहे, नदीत पाणी वाहत आहे, तू पाण्यावरून सुद्धा चालू शकतो म्हणाले. हो का म्हणाले, मला तेच पाहिजे होतं, मला असा हठयोग हो झाला म्हणले, सिद्ध झाला तो. आणि मग तो त्याची भावना असल्यामुळे गुरुला नमस्कार केला आणि त्या नदीवर जाऊन तो भावनेने चालला. भावनेने चालताना त्याची भावना प्रबल, निष्ठावंत भाव असल्यामुळे त्या प्रबल विश्वासो फलदायक हा, गुरुवर विश्वास, गुरुने काय शिकवले यापेक्षा गुरुवर विश्वास आणि आपल्या साधनेवर आपल्या याच्यावर विश्वास असला की विश्वासो फलदायक हा, माणसाला बऱ्याच वेळा विश्वासच फळ देत असतो. तो पाण्याहून तरून गेला. गुरु महाराजांनी पाहिलं, ते आश्चर्यचकित झाले. अरे बापरे, जे मला काही करता आलं नाही किंवा जे मला ज्याच्यावर विश्वास नाही, आणि हा शिष्य तर माझ्या म्हणण्यावर म्हणला पाण्यावरून तरून गेला, तर मी किती मोठा आहे, मी किती ज्ञानी आहे. त्याला अहंभाव झाला आणि मग त्यालाही असं वाटलं की आपण पण पाहू तरून जायचं म्हणून. आणि मग त्याने थोड्याच वेळाने तसा प्रयोग करायला सुरुवात केली. पोहता येत नव्हतं आणि गुरु पाण्यावरून चालायला लागला तर तो बुडाला. शिष्य तरला, गुरु बुडाला. असं असतं ज्ञान. लाखो गुरु है जगत में परी, एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक है, बाकी नहीं कुछ ध्यान दे, जो खास पहचान दे, ऐसे गुरु पर जान दे, असं एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे. तेव्हा तात्पर्य असं आहे की असे जे हठयोगी, अमुक योगी, ज्ञान नसताना जे लोक शरण जातात आणि सेवा करत 12-12 वर्ष त्यांची सेवा करतात, आणि फळ काय, तर त्याला फळ मिळतं कारण त्याच्या त्या भावनेचं फळ आहे. ते फळ शिष्याला मिळतं, ते गुरुला पण मिळत नाही. हे सामर्थ्य आहे भावनेचं. सज्जनो, पण हा भावनेचा महात्म्य सांगणारा हा दृष्टांत झाला. पण खरंच का तो साधू, त्याला ज्ञान होतं? ज्ञान नव्हतंच ना. आणि तो जर तशा अहंभावाने तरण्याचा प्रयत्न केला तो बुडणारच. तेव्हा श्रद्धा एक असली पाहिजे. श्रद्धा वा लभते ज्ञानम, विश्वासो फलदायक हा, श्रद्धा एव फलम ददाती, श्रद्धा हे फळ देऊ शकते, अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. आणि म्हणून संत म्हणतात की बाबा हो, सद्गुरु वाचोने सापडे ना सोय. म्हणून सुरुवातीला सांगितलं मी की तो सद्गुरू असला तरच ज्ञान होईल आणि तो तरून जाईल. आणि जर का असे हठयोगी, अमुक योगी, वेगवेगळे योग करणारे असे जर गुरु असतील तर त्याला याप्रमाणे फळ मिळेल. तेव्हा असे योग आणि असं करणारे जे लोक आहेत तर ते तुम्ही काय करायचं हे अगोदर ठरवा. आणि मग एका कवीने असं म्हटलं आहे, गुरु करना पहचान का, पाणी पिना छान का, पाणी गाळून प्यावं, शिष्य तपासून घेऊन मग त्याचं शिष्यत्व स्वीकारावं. पाणी पिना छान का और गुरु करना पहचान का. तेव्हा शिष्यासीन लाविती साधन, न करविती इंद्रिय दंडन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावा. शिष्यासीन लाविती साधन, शिष्याला साधना करायला सांगत नाहीत, शिष्याला योग्य ज्ञान देत नाहीत, स्वतःही ते केलेलं नसतं. असे गुरु पैशाला 3 मिळाले तरी त्यांचा त्याग करावा असं शास्त्रकार सांगतात. आणि जे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आहेत अशा गुरुला शरण जावं, तरच आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होईल. तेव्हा ज्ञानच माणसाला तारू शकतं, हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे.
सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.